नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत. अमेरिका स्वतःला लोकशाही, नैतिकता आणि जागतिक नियमांची रक्षक म्हणवते. पण खरा प्रश्न असा आहे, हे नियम सगळ्या देशांसाठी समान आहेत का? की फक्त काही निवडक देशांसाठी? आज आपण अमेरिकेच्या दुहेरी नीतीबद्दल म्हणजेच डबल स्टँडर्ड्स बद्दल सविस्तरपणे समजून घेणार आहोत. सर्वात आधी रशियन तेलाचा मुद्दा पाहूया. अमेरिका भारतावर टीका करते कारण भारत रशियाकडून कच्चं तेल विकत घेतो. अमेरिका असं म्हणते की रशियन तेल घेणं अनैतिक आहे आणि यामुळे युद्धाला अप्रत्यक्ष मदत होते. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. युरोपियन देश काय करतात? जर्मनी, फ्रान्स, इटली यांसारखे देश वर्षानुवर्षे रशियाकडून गॅस आणि ऊर्जा घेत होते. युद्ध सुरू झाल्यानंतरही अनेक युरोपियन देशांनी थेट किंवा अप्रत्यक्ष मार्गाने रशियन गॅस खरेदी केला. मग इथे न्याय कुठे आहे? भारत तेल घेतो तेव्हा ते चुकीचं ठरतं आणि युरोप गॅस घेतो तेव्हा ती गरज ठरते. हा फरक नैतिकतेचा नाही, हा फरक फायद्याचा आहे. आता भारताने रशियन तेल का घेतलं हे समजून घेणं गरजेचं आहे. भारताने तेल घेतलं कारण ते स्वस्त होतं. भारताला 140 कोटी लोकांची गरज भागवायची आहे. महागाई नियंत्रणात ठेवायची आहे. पेट्रोल, डिझेल, अन्नधान्य महाग होऊ द्यायचं नाही. हे आहे राष्ट्रीय हित. पण अमेरिका काय करते? अमेरिकेने याच युद्धाच्या काळात स्वतःचा LNG गॅस युरोपला महागात विकला. युद्धातून आर्थिक फायदा मिळवला, आपल्या कंपन्यांना नफा मिळवून दिला. म्हणजे स्वतः फायदा घेतला तर ते धोरणात्मक ठरतं आणि भारत फायदा वाचवतो तर ते अनैतिक ठरतं. यालाच दुहेरी नीती म्हणतात. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डॉलर. डॉलर हे अमेरिकेचं सर्वात मोठं शस्त्र आहे. तेलाचा व्यापार डॉलरमध्ये होतो. आंतरराष्ट्रीय बँका डॉलरवर चालतात. निर्बंध आणि टॅरिफ डॉलरद्वारे लादले जातात. जो देश अमेरिकेचा ऐकतो त्याला सवलत मिळते. जो देश स्वतंत्र निर्णय घेतो त्याच्यावर दबाव टाकला जातो. म्हणूनच आज भारत, चीन, रशिया आणि ब्रिक्स देश डॉलरला पर्याय शोधत आहेत. स्वतःच्या चलनात व्यापार वाढवत आहेत. हे अमेरिकेला अजिबात आवडत नाही. आता मानवाधिकारांचा मुद्दा पाहूया. अमेरिका मानवाधिकारांची भाषा खूप मोठ्या आवाजात बोलते. पण हे मानवाधिकार सगळ्यांसाठी समान नाहीत. मित्र देश काही चूक करतो तर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. शत्रू देश तीच चूक करतो तर लगेच निर्बंध, टीका आणि दबाव सुरू होतो. म्हणजे नियम सत्यासाठी नाहीत, ते सोयीसाठी वापरले जातात. आता प्रश्न असा आहे की भारत अमेरिकेला खटकतो का? भारत कोणाचं ऐकत नाही. भारत स्वतःचा निर्णय स्वतः घेतो. भारत रशिया, अमेरिका आणि युरोप सगळ्यांशी संवाद ठेवतो. यालाच धोरणात्मक स्वातंत्र्य म्हणतात आणि हेच अमेरिकेला मान्य नाही. कारण अमेरिका नियंत्रणात राहणारे मित्र देश पसंत करते, स्वतंत्र विचार करणारे भागीदार नाही. शेवटी निष्कर्ष असा आहे, अमेरिकेची समस्या भारत नाही. अमेरिकेची समस्या भारताची स्वतंत्र भूमिका आहे. अमेरिका स्वतःसाठी वेगळे नियम ठेवते आणि जगासाठी वेगळे नियम लावते. पण आता जग बदलत आहे. लोक हे खेळ ओळखू लागले आहेत आणि भारत या बदलत्या जगात स्वतंत्र आणि स्थिर भूमिकेसह पुढे जात आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.